सध्या पोस्टपार्टम डिप्रेशन ही खूप कॉमन गोष्ट झालेली आहे, पण याबद्दल इतकंसं बोललं जात नाही. पण मला असं वाटतं की प्रत्येक आईला डिलिव्हरी होण्याआधी या गोष्टी माहिती असतात. म्हणजे तिला कळेल की काय नॉर्मल आहे, काय नॉर्मल नाही आहे, आपल्याला केव्हा मदतीची गरज आहे आणि केव्हा आपण या सगळ्या गोष्टी हँडल करू शकतो आणि कशा पद्धतीने करू शकतो. या सगळ्या गोष्टींची तिला कल्पना असेल तेव्हाच ती एक स्ट्रॉंग, हेल्दी, हॅपी आई होऊ शकेल असं मला वाटतं. म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आणि जे न्यू मॉम्स आहेत त्यांनाही हा व्हिडिओ फार हेल्पफुल राहील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एकाच वेळी या सगळ्या गोष्टी चालू असतात. पेन, स्टिचेस, सी सेक्शन नंतरची रिकव्हरी, नॉर्मल डिलिव्हरी नंतरची ही रिकव्हरी, सडन ब्लड लॉस जो झालेला असतो तो, थकवा किंवा कधी खूपच रडू येत असतं, कधी वाटत असतं की आपल्याला कुठून उभे राहण्याचीही ताकद नाही, आपण ही गोष्ट पुढे कशी करणार आहोत, मी ही गोष्ट करूच शकणार नाहीये, किंवा आयुष्यात आपण इंडिपेंडेंटली जर जगत आलेलो असतो तर आता आपल्याला नवीन जीवाची जबाबदारी आपल्यावर असणार आहे, ती आपण कशी पार पाडणार आहोत. या सगळ्या गोष्टीचं एकत्रित टेन्शन येतं आणि तो जो मोमेंट असतो तो आपल्याला असं वाटतं की बस आता इथे संपलं, याच्या पुढे आयुष्यच नाही. पण तसं नाहीये, ती एक फेज आहे आणि ती फेजही जाणार आहे निघून आणि तुम्ही परत चांगला होणार आहात. तुम्ही परत तुम्हाला वाटणार आहे की मी सगळ्या गोष्टी करू शकते आणि सगळं मी हँडल करू शकते. आणि या गोष्टीचा लोड नका घेऊ. जर फॅमिली सपोर्ट नसेल तर या गोष्टी अधिक तीव्रतेने जाणार. मग अशा गोष्टी जर कंटिन्यू झाल्या तर ती न्यू मॉम पोस्टपार्टम डिप्रेशनकडे जाते. या गोष्टी होऊ नयेत यासाठी काय करू शकतो आपण? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हेल्प घ्यायची. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत आपण हेल्प घेऊ शकतो. आपल्या घरच्यांची, नसेल कोणी मेड्सची मदत घेऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टरांची मदत घेऊ शकतो. आपले इमोशन्स हे इनव्हॅलिड नाही आहेत. या गोष्टी आपण खूप छान पद्धतीने हँडल करू शकतो जर आपल्याला आपल्या डॉक्टरांची मदत मिळाली तर. होमिओपॅथी या पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा रोल करते. म्हणजे यासाठी तुम्ही पोस्टपार्टम डिप्रेशनच्या फेजमध्ये गेलं पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही खूप आधी मदत घेऊ शकता. यामुळे तुम्ही तुमचे इमोशन्स, तुमचे फिजिकल हेल्थ आणि तुमचं बाळ या तिन्ही गोष्टी अतिशय छान पद्धतीने हँडल करू शकता. So, I'm here to help, listen and support you through this.